वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। जीवनाचं रहस्य एक फार सांगावं असं वाटतं. प्रत्येकाचा काळ ठरलेला आहे, त्याप्रमाणे माणूस वावरला जातो. आणि ज्यांच्या जीवनामध्ये सत्कर्माचे विचार आहेत, त्यांना दुसरं काहीच आवडत नाही. त्यांचं फक्त एकच ध्येय असतं की ह्यांनी सद्विचार आपल्या जीवनात आणावं आणि आपल्या जीवनाचं कृतकल्याण करून घ्यावं, असं साधू संतांचे विचार असतात. दिंडीत जात असताना ठिकठिकाणी भगवंताचं नामचिंतन जयघोष चाललेला असतो. आणि हे करत असताना भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि भक्तिमय वातावरण झाल्यानंतर माणूस त्या ठिकाणी ऐकत असताना भगवंताचे लीलेचे वर्णन एक क्षणापुरतक व्हाना तो विसरतो, देहभान विसरतो आणि मन एकाग्र करून कीर्तन ऐकतो, भजन ऐकतो आणि भारावून जातो. जे सांगतात की भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंतावर श्रद्धा भाव ठेवला पाहिजे, विश्वाचा सर्व बोज वाहून नेणारा भगवान परमात्मा आहे. तुम्ही म्हणत असाल की भक्ती करत असताना मागच्या जन्मीचं प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं असतं आणि त्याप्रमाणे तो त्याच्या कर्माचे फळ भोगत असतो. काही जण महाडीत राहतो आणि काही जण छपरीत राहतो, काही जण रस्त्यावर राहतात. काही जण कसं बस तरी जीवन जगतात, काही जण चालत राहतात, काही जण असणारे पालखीत बसतात. हे प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे, त्याप्रमाणे तो वावरतोय. असं काही नाही की प्रत्येकजण पालखीत बसू शकत नाही आणि प्रत्येकजण काही चालवू शकत नाही. प्रत्येकाचा ज्याच्या संचिताचा भोग आहे. जे सात्विक वृत्तीचे असतात, अर्थात साधू संत, भगवंताची मांडी फार मोठी आहे आणि प्रत्येकजण असणारा मांडीवर बसण्याचा अधिकार मागतोय. आणि जे साधू संत असतात त्यांची भावना अंतःकरण शुद्ध असतं, ते येतं किंचित सुद्धा डगमगत नाही.
कारण भक्तीची शक्ती फार मोठी आहे. त्यामुळं ते कुठल्याच दडपणाखाली बसू शकत नाहीत आणि हलवू शकत नाही. ध्येय आपलं कळायला लागल्यापासून ते शेवटपर्यंत ते हेतू पूर्ण नेतात. कारण आपण जे कर्तव्य कर्म करतो ते कर्तव्य कर्म करत असताना ज्याची त्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी धर्मनीतीप्रमाणे पार पडली पाहिजे. तरच ते त्याचं कार्य सफल ठरतं आणि नीतिशास्त्र लागून असतं. प्रत्येकाचा काळ असणारा बदलत जात असतो. त्या काळाची ज्याच्या शब्दानुसार आपण दिवस बदलले आपले, त्याच्या उपकाराची जाण ठेवली पाहिजे. ही फार मोठी कसरत आहे. जीवन जगत असताना माणूस भटकंती होतो, शारीरिक कष्ट करून त्रासलेला असतो आणि त्याच्या जीवनामध्ये कर्मसंयोग आणि सात्विक वृत्तीचा माणूस भेटतो. त्याला विचार देतो, त्याला मार्गदर्शन करतो की असं नाही बाबा, असं वाग. निश्चित तुझा यामध्ये फायदा आहे. आणि तो आचरण करायला लागतो, त्याच्या विचारावर चालतो आणि त्याप्रमाणे तो पाऊल टाकायला चालू करतो. काही कालांतराने तो सक्सेस होतो त्या गोष्टीत आणि परत त्याला आठवण होते की खरं हा आपल्याला देव माणूस भेटला, यानं सांगितल्यामुळं मी जीवनाचं सोनं झालं. तुम्ही म्हणत असाल जीवनाचं सोनं म्हणजे काय? ज्याच्या शब्दाला मान कुटुंबात आहे त्याचं शब्दसुद्धा ओलांघित नाहीत. शब्दही शब्द प्रमाण ठेवतात आणि ते व्यक्तीसुद्धा जेणेकरून त्यांचं मन दुखवेल असं स्वतःचं वक्तव्य करू शकत नाही आणि त्याचं बोलणंसुद्धा तोलनमापक असतंय. तो इतरांना बोलत असताना विचारपूर्वक आणि जेणेकरून हा शब्द आपला शब्द दुसऱ्याच्या काळजाला लागणार नाही असं तोलनमापून शब्द टाकत असतो आणि म्हणून त्याचे विचार सर्वजण असणारे झेलतात, शब्द पडून देत नाहीत. आपल्या शब्दामध्ये सुद्धा बहार पाहिजे. भले तुमच्याकडे पैसा नसू द्या, हरकत नाही, पण शब्द असा त्याला लागला पाहिजे की तो बरोबर त्या शब्दानुसार तो तालावर आला पाहिजे. असं इतका शक्तिशाली शब्द पाहिजे. त्याला विशेषतः तो महत्त्व आहे. जसं साधू संतांचा शब्द असा असतात, सहज बोलणे हाच उपदेश, करुणी सायास शिकवती. साधू संतांचा हा शब्द जीवनाला भारी पडतो आणि त्या जीवनात त्या व्यक्तीचं सोनं होतं. कारण कुठला दिवस उद्या कसला जन्मेल सांगता येत नाही. प्रत्येकाचा दिवस ठरलेला आहे. कुणाच्या जीवनामध्ये सुखाचा दिवस येईल, कुणाच्या जीवनामध्ये दुःखाचा दिवस येईल, हे ज्याचं त्याचं ठरलेलं आहे. काय उद्या हसेल, काय रडणार आहे. तर आपण भगवंताला एकच कृतज्ञता मागू. भगवंता,
सर्वांना त्या शक्तीला तोंड द्यायची ताकद दे. का माहीत नाही उद्या दिवस कुणाचा कसा जन्मेल, उघडणार आहे माहीत नाही. आणि भगवंताला जे दुसऱ्यासाठी मागतो असे भक्त आवडतात. कारण भगवंताला माहिती आहे की ह्याची वाणी दुसऱ्यासाठी खर्च करतो, स्वतःसाठी काहीच मागत नाही. अर्थात भगवंताला कळत नाही का असं नाही, भगवंताला सर्व कळतं आहे, सर्व गोष्टीचा जाणकार आहेत. जो समाजासाठी मागतो त्याच्या पाठीराखा भगवान परमात्मा असतो. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णौ वंदे जगद्गुरुं.